सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये असणाऱ्या डपळापूर गावात गोवा पॅटर्न कसिनो जुगार बैठक टेबल वाद बाहेर असे अनेक वेगवेगळ्या जुगार खुलेआम सुरू आहेत। या संदर्भात आम्ही 2 दिवसाआधी प्रिंट मीडिया मार्फत बातमी प्रसारित केली होती। अजूनपर्यंत पोलीस प्रशासन यांनी कुठलीही ॲक्शन घेतलेली नाही आहे। या गावातील नागरिक प्रशासन संदर्भात नाराजी व्यक्त करतात। गावातील नागरिक अक्षरशः संतापले असून गोवा पॅटर्न कसिनो जुगार कोणाच्या आशीर्वादामुळे सुरू आहे याकडे पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही का असं येथील नागरिकांमधून बोललं जात आहे। जुगार खेळण्यासाठी जे खेळणारे लोक आहेत त्यांना येथील मालक स्वतः मोबाईलवर मेसेजद्वारे तेथील लोकेशन सुद्धा टाकतात। सर्व कस्टमरला असं सांगून बोलावून घेत आहेत। हे जुगार खेळण्यासाठी कर्नाटक व अनेक असे गावातून नागरिक येत आहेत। तरी येथील नागरिकांमधून एकच अशी मागणी होती आहे की सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाने याकडे लवकरात लवकर लक्ष घालून जत तालुक्यात डपळापूर गावातील गोवा पॅटर्न कसिनो जुगार बंद करावा अशी मागणी करून यामध्ये गावातील युवा पिढी बर्बाद होती आहे, नशेच्या आहारी जाती आहे। त्याचबरोबर येथील गावातील नागरिक आपलं स्वतःची शेती प्रॉपर्टी या जुगारामुळे विकण्याच्या आहारी जात आहेत। हे अवैध धंदे या गावातील बंद झाले नाहीत तर आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असल्याचं येथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। हा होता N24 मराठी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।